घर, दुकान आणि व्यवसायाच्या ठिकाणी येणाऱ्या नकारात्मक शक्ती, वाईट नजर आणि नजर दोषापासून संरक्षण करण्यासाठी दारात कोहळा बांधला जातो. तुमच्याकडे सुद्धा कोहळा बांधलाय का? तर कोहळा का बांधावा? कोहळा बांधण्याची योग्य पद्धत काय? त्याचे फायदे काय? आणि पूजा याबद्दल सविस्तर माहिती चला जाणून घेऊया. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आतापर्यंत 80% लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही. त्यांनीही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा. दिवसागणिक आपल्या आयुष्यात नकारात्मक ऊर्जांचा प्रभाव वाढतच आहे. अशावेळी आपल्या घराचे आणि कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी प्राचीन उपायांचा अवलंब करणं आवश्यक मानलं जातं. कोहळा बांधण्याची ही परंपरा त्याच उद्देशानं पुढे आली. तर कोहळा बांधण्याची योग्य पद्धत काय आणि त्याचे फायदे काय हे आधी जाणून घेऊया. कोहळा हा आपल्या संस्कृतीत वाईट शक्ती आणि नजरदोषापासून घराचं संरक्षण करणारा मानला गेलाय. तो घराच्या किंवा दुकानाच्या मुख्य दरवाजावर लावल्यानं बाहेरून येणाऱ्या नकारात्मक ऊर्जांचा परिणाम घरावर होत नाही. कोहळ्याच्या संबंधात काही अंधश्रद्धा देखील आहेत. जसे कोहळ्याचा वेल बहरला आणि त्याला भरपूर फळं आली तर तो अपशकुन मानला जातो. अनेक घराघरांमध्ये कोहळ्याचं शिजवणं निषिद्ध असतं. त्यामुळे दुष्टबाधा होऊ नये म्हणून घराच्या बाहेर कोहळा बांधला जातो. कोहळा बांधण्याची पद्धतही अत्यंत सोपी आहे, परंतु ती योग्य रीतीनं करणं महत्त्वाचं आहे. तुम्ही सुद्धा घराच्या बाहेर दारामध्ये कोहळा बांधत असाल तर तो कसा बांधावा? तर बाजारातून कोहळा आणताना देठासहित निवडावा. घरी आणल्यावर कोहळ्याला स्वच्छ पाण्यानं धुवावं आणि स्वच्छ कपड्यानं पुसून घ्यावं. कोहळ्यावर दोन्ही बाजूने कुंकवाने स्वस्तिक आणि अष्टगंधाने ओम लिहावं. काजळाने खालपासून वरपर्यंत एक सरळ रेषा काढावी. या रेषेचं महत्त्व असं मानलं जातं की यामुळे दुष्ट शक्ती दूर राहतात. याचबरोबर त्या कोहळ्याची पूजा करावी. हळद, कुंकू, अक्षता, फुलं आणि दिवा लावून कोहळ्याची पूजा करावी. प्रार्थना करताना घराचं संरक्षण करण्यासाठी प्रार्थना करावी. आता कोहळा कधी बांधावा? कोहळा नेहमी शनिवारी किंवा अमावास्येला बांधावा असं म्हणतात, कारण ही वेळ नकारात्मक ऊर्जांच्या नाशासाठी विशेष मानली जाते. कोहळा सूर्यास्तानंतर बांधणं अधिक प्रभावी मानले जातं. त्यावेळी वाईट शक्तींचा प्रभाव कमी होतो असंही सांगितले जातं. घराच्या दाराला कोहळा बांधल्याने अनेक फायदे मिळतात असं म्हणतात. कोहळा बांधल्याने दारावर येणारी नकारात्मक ऊर्जा आणि दुष्ट शक्ती दूर राहतात. कोहळ्यामुळे नजरदोष होण्याची शक्यता कमी होते, तर घरातील सदस्यांना मानसिक शांती आणि चांगलं आरोग्य लाभतं. शिवाय व्यवसायाच्या ठिकाणी कोहळा बांधल्यास अडचणी दूर होतात आणि प्रगतीला मार्ग मिळतो, असेही बऱ्याच जणांचे अनुभव आहेत. दाराला कोहळा बांधण्यासंबंधित आणखी काही प्रश्न आपल्याला पडत असतात. कोहळा लवकर का खराब होतो? तर कधी कोहळा हा 8 दिवसातच खराब होऊ शकतो, कारण अशुभ ऊर्जांचा परिणाम त्यावर होतो असं म्हणतात. अशावेळी कोहळा बदलावा. नवीन कोहळा नेहमी शनिवारीच बांधावा. विशेषतः अमावस्या किंवा शनी अमावस्येला हा कोहळा बांधला जाऊ शकतो. कोहळा खराब झाल्यानंतर तो लगेचच बदलावा, कारण त्यातून पाणी गळणं हे नकारात्मक ऊर्जांचा नाश झाल्याचं चिन्ह असतं असेही सांगितले जातं. शिवाय कोहळा घरात आणि बाहेर दोन्ही ठिकाणी बांधला जातो, जेणेकरून बाहेरून येणारी व्यक्ती त्याच्या खालून गेली तर बाहेरील व्यक्तीचे निगेटिव्ह विचार तिथे संपून जातात. शिवाय कोहळा बांधणं ही आपल्या परंपरेतील एक महत्त्वपूर्ण पद्धत मानली गेले, ज्यामुळे घरातील लोकांचे आरोग्य, दीर्घायुष्य आणि घराचं संरक्षणही होतं अशी मान्यता आहे. कोहळा बांधल्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही आणि सकारात्मकताही वाढते असं म्हणतात. म्हणूनच दारात कोहळा का बांधावा? कोहळा बांधण्याची योग्य पद्धत काय? पूजा कशी करावी आणि फायदे काय? याबद्दल आपण जाणून घेतलं. याही व्यतिरिक्त कोहळा का बांधावा? तर घर, दुकान आणि व्यवसायाच्या ठिकाणी येणाऱ्या नकारात्मक शक्ती, वाईट नजर आणि नजरदोषापासून संरक्षण करण्यासाठी कोहळा विशेषतः बांधला जातो. कोहळा घराच्या मुख्य दरवाजावर बांधून त्याची योग्य पूजा करावी. या प्रक्रियेमुळे घर सुरक्षित ठेवलं जातं असं म्हटलं जातं. कोहळा बांधल्यानं घरातील व्यक्तींना दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभतंच असा विश्वास आहे. कोहळ्यामुळे नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करत नाही आणि वाईट नजरेपासूनही संरक्षण होतं. कोहळा बांधायचा असेल तर तो अमावस्येला सूर्यास्तानंतरच मुख्य दरवाजावर बांधावा असं म्हणतात. शिवाय घराच्या दाराला कोहळा बांधताना काही महत्त्वाच्या गोष्टी सुद्धा लक्षात घ्याव्यात. जर कोहळा लवकर खराब झाला तर ते अशुभ ऊर्जेच्या नष्ट होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे नवीन कोहळा पुन्हा बांधावा. कोहळ्याची पूजा नेहमी शनिवारीच करावी आणि लाल वस्त्रात कोहळा बांधून तो दारावर बांधावा. कोहळा बांधणं ही एक जुनी पद्धत असून तिच्या माध्यमातून घराला दुष्ट शक्तींपासून आणि नजरदोषापासून सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. शिवाय घरात, दुकानात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी असणाऱ्या येणाऱ्या वाईट शक्ती आणि नजरदोष यापासून सगळ्यांचं रक्षण करण्यासाठी कोहळा बांधला जातो.
याचबरोबर जर आपल्या घरामध्ये अशुभ ऊर्जा जास्तीत जास्त साठली असेल तर कदाचित सुरुवातीला हा कोहळा लवकर खराब होऊ शकतो. नंतर तो 1 वर्षभर किंवा त्यापेक्षा जास्त काळ टिकतो, असेही बऱ्याच जणांचे अनुभव आहे. तरीसुद्धा जर सोमवती किंवा शनी अमावस्येच्या दिवशी किंवा दिवाळी अमावस्येच्या दिवशी कोहळा खराब झाला नसेल तरी तो बदलावा. एरवी जर कोहळा खराब झाला तर तो येणाऱ्या पुढच्या शनिवारी बदलावा. एरवी घराला कोहळा लावताना सुद्धा शनिवारीच लावावा. मात्र हा उपाय सूर्यास्तानंतरच करण्याचा सल्ला दिला जातो. कोहळा बांधण्याची ही पद्धत आपल्या संस्कृतीतून आलेली आहे असं म्हणतात आणि याच्यामध्ये घराचं रक्षण करण्याची शक्ती आहे असा विश्वास आहे. कोहळा हे फळ घरात दुकानात दृष्ट लागू नये म्हणून लावला जातो. याचं महत्त्व काय आहे आणि त्याचे फायदे काय आहेत हे आपण जाणून घेतलंय. याचबरोबर अनिल पाटील याचं उत्तर देताना म्हणतात की याकडे धार्मिक बाब म्हणून पाहावं, यावर टीका टिप्पणी करायला नको. घरात दुकानात अथवा व्यवसायाच्या ठिकाणी येणाऱ्या वाईट शक्ती आणि नजर दोषापासून सगळ्यांचं रक्षण करण्यासाठी कोहळा दारामध्ये नक्कीच बांधावा आणि तो योग्य पद्धतीने बांधला जावा याचीही काळजी घ्यावी असं सांगितलं जातं. कोहळा बांधणं हा भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत महत्त्वाचा वास्तू उपाय सुद्धा मानला गेलाय. याच्या फांद्यांमध्ये आरोग्य, समृद्धी, लक्ष्मी प्राप्ती आणि वास्तू दोष निवारण करण्याची शक्ती असल्याचं सांगितलं जातं. कोहळा बांधल्यानं घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि सकारात्मक वातावरण निर्माण होतं, ज्यामुळे घरातील लोकांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य तर सुधारतेच, शिवाय कोहळ्याला लक्ष्मी मातेचं प्रतीक मानलं जातं. दारात कोहळा बांधल्यास लक्ष्मी प्राप्ती होते असंही म्हणतात. आर्थिक स्थैर्य येतं आणि घरात धनधान्याचा अभाव राहत नाही असंही सांगितलं जातं. वास्तुशास्त्रानुसार कोहळ्याचा वापर वास्तुदोष निवारणासाठी केला जातो. घराच्या प्रवेशद्वारावर कोहळा बांधल्यानं नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि वास्तुदोषांचा प्रभाव कमी होतो. कोहळा दारात बांधल्यामुळे घरातील वातावरण शुद्ध राहतं, जे समृद्धी आणि शांतीला आमंत्रित करतं. या उपायामुळे नकारात्मक विचारांचा प्रभाव कमी होतो आणि घरात सकारात्मकता वाढते असंही सांगितलं जातं. म्हणूनच दरवर्षी कोहळ्याची पूजा करून तो घरामध्ये बांधावा. हा एक अत्यंत प्रभावी उपाय मानला गेलाय, जो वास्तू दोषापासून रक्षण तर करतच, शिवाय आपल्या घरावर लक्ष्मीची कृपा कायम ठेवतं असेही बऱ्याच जणांचे अनुभव आहेत. तुम्ही सुद्धा आपल्या घराच्या दारात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी कोहळा बांधलाय का? कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारे सणावारासंबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, तेव्हा कमेंट नक्की करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.